आणि आता बातम्या पाहायच्या सविस्तर. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी थेट सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे ती मोफत योजनांवर. मोफत योजनांमुळे आर्थिक विकासावर तीव्र परिणाम होतोय असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. निवडणुकांच्याच काळात मोफत योजना का जाहीर केल्या जातात असा सवाल कोर्टानं विचारलाय. राजकीय पक्षांनी मोफत योजनांचा पुनर्विचार करावा असे खडे बोल सुप्रीम कोर्टानं सुनावले. अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, काय नेमकं कोर्टानं म्हटलंय आणि काय नाराजी व्यक्त केली आहे? बिलकुल तामिळनाडूची ही केस होती, परंतु हा जो सुप्रीम कोर्टानं संदेश दिलेला आहे तो फक्त तामिळनाडूसाठी नाही तर संपूर्ण राज्यांसाठी दिलेला आहे. आणि स्पष्ट शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली की मोफत योजना ज्या दिल्या जातात तर त्याचा परिणाम आर्थिक विकासावर होतोय. अनेक राज्य हे तोट्यात चाललेले आहेत, परंतु तरी सुद्धा या मोफत योजना सुरूच आहेत. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर ज्या मोफत योजना जाहीर केल्या जातात त्या थांबवणे कुठेतरी आवश्यक असल्याचं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जी विचारसरणी आहे की मोफत योजना जाहीर करणे निवडणूक आल्याबरोबर तर याचा पुनर्विचार करावा असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे पैसे दिले जातात ते थेट फायदा म्हणून लोकांच्या खिशामध्ये जात आहेत आणि ते रूपांतर मग वोट बँकेमध्ये होतं असं सुद्धा कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं केवळ राज्यच तोट्यात चाललेत असं नाही तर मोफत योजनामुळे मोठा आर्थिक फटका बसतोय आणि आर्थिक विकास जो आहे तो कुठेतरी खुंटत चाललेला आहे अशा प्रकारची परखड शब्दामध्ये सुनावलेला आहे सुप्रीम कोर्टानं. सर्वच राज्यांना सुनावलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा हे पाहिले जाते की महाराष्ट्रामध्ये ज्या योजना आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं नाव न घेता एक प्रकारे संकेत दिलेला आहे. आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या योजना ज्या चालू आहेत त्यावर सुद्धा कुठेतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. पण आता मुद्दा असा आहे की यावर आदेश कोण देणार किंवा या संदर्भामध्ये या योजनेच्या संदर्भामध्ये कोण पुढाकार घेणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टच या संदर्भामध्ये त्या कालावधीमध्ये काही आदेश देते का अशा मोफत योजनेच्या संदर्भामध्ये ते सुद्धा बघावं लागणार आहे. नक्कीच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.